मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. जो काही आजचा मित्रांनो पुणे सिटीचा पेपर झालेला आहे, त्या पेपरचे आपण या ठिकाणी फक्त या ठिकाणी जी-केचे प्रश्न पाहणार आहोत, जी-केचे उत्तरं पाहणार आहोत मित्रांनो. होता होईल तेवढे आपण या ठिकाणी बरोबर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे पहा. मी काही देव माणूस नाही. एखादा चुकला तर मित्रांनो या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये व्यवस्थित सांगा, लगेच घोडे लावू नका. चला जास्त काही सांगत नाही. पहिला प्रश्न पहा मित्रांनो, यापैकी कोणता पर्याय बरोबर नाही विचारलाय मित्रांनो. तर बघा या ठिकाणी जर पाहिलं तर कोणता पर्याय बरोबर नाही. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक सी एन्टो एन्टेरोक्रिनिन म्हणजे यकृत हे याचं चुकीचं उत्तर आहे. म्हणजे या ठिकाणी हा पर्याय बरोबर नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो खालीलपैकी कोणत्या अवयव आणि कर्करोगाचं नाव बरोबर नाही? तर मित्रांनो त्वचेचाला मेलोनिमा म्हणतात पहा हे बरोबर आहे. यकृतीचा जो काही कॅन्सर आहे त्याला हिप्टोमा असं म्हणतात पहा. कारथीला मित्रांनो कोंड्रोमा म्हणतात. परंतु ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी चुकीचा आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न मित्रांनो सोपा होता. भारताची पहिली बुलेट ट्रेन कोणकोणत्या शहराला जोडणार आहे पहा? पहिली बुलेट ट्रेन हा प्रश्न आपला पाठात असेल बऱ्याच दिवसापासून. तर बघा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन्स क्रमांक बी मुंबई अहमदाबाद याचं काय आहे पहा योग्य उत्तर आहे पहा. समजलं? मुंबई अहमदाबाद. समजलं? चला पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर नाही? या ठिकाणी सुद्धा विचारलंय की कोणता पर्याय या ठिकाणी बरोबर नाहीये. तर ग्रॅनाइट याचं रूपांतरीकरण निस आहे बघा. कोळसा, हिरा बरोबर आहे. पंकाश्म स्लेट हे सुद्धा बरोबर आहे. परंतु बेसाल्ट संगमवर मित्रांनो हे या ठिकाणी बरोबर नाहीये पहा. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर आहे पहा. महाराष्ट्र पोलिसाचं सर्वोच्च पद कोणतं आहे? महाराष्ट्र पोलिसाचं सर्वोच्च पद कोणतं आहे? तर डी-जी-पी पहा. नेक्स्ट मित्रांनो फुल फॉर्मवरती प्रश्न विचारला आहे. ए-एन-टी-एफचा लाँग फॉर्म काय आहे? ए-एन-टी-एफचा फुल फॉर्म काय आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा अँटी नार्कोटिक टास्क फोर्स याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे भारताचे पहिले इलेक्ट्रिक रॉकेटचं नाव काय आहे? भारताचं पहिले इलेक्ट्रिक रॉकेटचं नाव आहे मित्रांनो वायुपुत्र. पुढचा प्रश्न मित्रांनो सांख्यिकी शास्त्राचे जनक कोण आहेत? सांख्यिकी शास्त्राचे जनक कोण आहेत? तर सर रोनाल्ड एल्मर फिशर मित्रांनो हे काय आहेत पहा सांख्यिकी शास्त्राचे जनक आहेत पहा. पुढचा प्रश्न आहे पहा नवाबाचं शहर म्हणून कोणतं शहर ओळखलं जातं? तर लक्षात ठेवा मित्रांनो लखनौला नवाबाचं शहर म्हणून ओळखलं जातं पहा. खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? आता या ठिकाणी बरोबर पर्याय ओळखायचा आहे मित्रांनो. तर बघा ऑप्शन क्रमांक डी मित्रांनो हे सगळे पर्याय बरोबर आहेत पहा. सगळे या ठिकाणी ज्यांनी ऑप्शन क्रमांक डी चॉईस केला त्यांचं बरोबर आलं असेल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय क्रिकेट संघाने ICC T20 वर्ल्ड कप प्रतियोगिता किती वेळा जिंकली आहे? तर मित्रांनो किती वेळा जिंकलेली आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर 3 वेळा ऑप्शन क्रमांक सी 3 वेळा याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील पहिले नोबेल पुरस्कार विजेते यांचं नाव काय होतं? तर मित्रांनो भारतातील पहिले नोबेल पुरस्कार विजेते होते रवींद्रनाथ टागोर. पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे. आपण हा आपल्या व्हिडिओमध्ये बघा भरपूर वेळा प्रश्न घेतला होता इस्रोचा लॉंग फॉर्म. तर याचं योग्य उत्तर मित्रांनो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन काय पहा याचं योग्य उत्तर आहे पहा. तर इस्रोचा लॉंग फॉर्म आपल्याला झोपेत सुद्धा पाठ पाहिजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. चला पुढचा प्रश्न मित्रांनो, सध्या खालील देशामध्ये युद्ध सुरू आहे. तर मित्रांनो कोणत्या देशामध्ये युद्ध सुरू आहे? तर आपल्याला माहित पाहिजे अमेरिकेचं आणि इराणचं सुद्धा चालू आहे. इस्रायल आणि इराण सुद्धा आहे आणि रशिया आणि युक्रेनचं सुद्धा चालू आहे. तर या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो, तर कोणकोणतं या ठिकाणी विधानं बरोबर आहेत? तर बघा पहिलं विधान बरोबर आहे पहा. अमेरिकेने आत्ताच या ठिकाणी अमेरिका आणि इस्रायलने काय केलं इराणवरती काय केलं बॉम्ब हल्ला केलेला आहे आत्ताच पाहिलं आपण. लेटेस्टचा प्रश्न आहे तर याचं योग्य उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी. बघा 1, 2 आणि 3 या ठिकाणी बरोबर आहे पहा. चला पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते पर्याय बरोबर नाही? आता केरळचं नाव मित्रांनो केरळम झालेलं आहे पहा बरोबर आहे. अहमदनगरचं पहा अहिल्यानगर झालेलं आहे. औरंगाबादचं बघा छत्रपती संभाजीनगरचं झालेलं आहे. राजभवनाचं नाव या ठिकाणी काय झालेलं आहे मित्रांनो लोकभवन झालेलं आहे. लक्षात ठेवा लोकभवन. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 याचं चुकीचं आहे पहा बरोबर ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचा राज्य मासा कोणता आहे? आपल्या महाराष्ट्राचा राज्य मासा कोणता आहे? सिल्वर पापलेट आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. हा प्रश्न सगळ्यांचा पाठ असेल, हा चुकला असेल तर आपण पोलीस भरती सोडून द्यावी. महाराष्ट्र पोलीस दिवस कधी असतो? तर मित्रांनो 2 जानेवारीला असतो. विमानामधील ब्लॅक बॉक्स मित्रांनो हा प्रश्न रिपीट झालाय. तुम्ही जर आपले पहिले व्हिडिओ पाहिले असतील, तुमचे हे मार्क गेलेच नसतील पहा. बघा विमानामधील ब्लॅक बॉक्स हा कोणत्या रंगाचा असतो? तर ऑरेंज या रंगाचा असतो पहा. नवीन फौजदारी कायदे मित्रांनो कधी लागू झाले? हा प्रश्न बऱ्याच वेळेस टेलिग्रामला सुद्धा सोडला असेल तुम्ही आणि बऱ्याच वेळेस सोडला असेल. हा प्रश्न सुद्धा चुकला नाही पाहिजे. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी
1 जुलै 2024. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे नरेंद्र मोदी असतात पहा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर ग्रंथ लिहिणारा पहिला युरोपियन लेखक कोणत्या देशाचा होता? तर मित्रांनो हा पोर्तुगाल या देशाचा होता. ऑप्शन क्रमांक सी, पोर्तुगाल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पोलीस स्मृती दिवस कधी पाळला जातो? तर हा प्रश्न मित्रांनो ज्यांचा चुकला असेल त्यांनी खरंच पोलीस भरती करू नका. एवढा सहा प्रश्न चुकला नाही पाहिजे आपला. तर मित्रांनो लक्षात ठेवा, पोलीस स्मृती दिवस हा कधी असतो? तर 21 ऑक्टोबरला असतो पहा. पुढीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? आता कोणती नदी मित्रांनो नाही आहे, तर भातसा बघा या ठिकाणी याचं बरोबर उत्तर आहे पहा. ChatGPT मित्रांनो हा प्रश्न मित्रांनो मुंबई पोलिसला सुद्धा आला होता. 2000 जी काही मागची झाली पहा त्यामध्ये आला होता. त्यामुळे जर तुम्ही डिटेलमध्ये याचा अभ्यास केला असेल, तर तुमचा हा प्रश्न चुकलाच नसेल पहा. तर जनरेटिव्ह प्री ट्रेन्ड ट्रान्सफर याचा काय लाँग फॉर्म आहे पहा GPTचा. लक्षात आलं? मित्रांनो हे ओपन AI लक्षात ठेवा, ओपन AI. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाने कशाविरुद्ध आवाज उठवला होता? जी काही धार्मिक गुलामगिरी बघा त्याविषयी आवाज उठवला होता. समजलं? तर मित्रांनो तुमची टोटल किती झाली याचं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमची टोटल किती झाली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीचे सुद्धा पाहू आणि नंतरून सगळ्या विषयाला रिव्हिजन सुद्धा देऊ. तुमची बघा ग्राउंडचे किती मार्क तुम्हाला ग्राउंडला 43 असतील, 38 असतील किंवा 45 असतील आणि पेपरला किती आले आणि तुमचं टोटल किती झाली मित्रांनो ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. अवश्य टाईप करा पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर सर्वांचं अभिनंदन. टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करा मित्रांनो. टेलिग्रामची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि ज्यांनी पण आपले ₹99 चालू घडामोडी घेतल्या नसतील त्यांनी घेऊन टाका. नक्कीच तुम्हाला त्याचा सुद्धा फायदा होऊन जाईल. तर मित्रांनो तुमची टोटल नक्की कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. पेमेंट करा. एका वर्षाच्या चालू घडामोडी त्यासोबत मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी टेस्ट सुद्धा भेटणार आहे चालू घडामोडीच्या. बरोबर आहे की नाही? फक्त ₹99 आपण कुठेही खर्च करतो पहा. साधं पेट्रोल जरी टाकलं तरी ₹99 संपून जातात. त्यामुळं 932523 या नंबरला तुम्ही ₹99 पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल. अतिशय IMP अशा PDF असणार आहेत पहा. मग लवकरात लवकर घेऊन टाका. अजून तुमचा पेपर बाकी असेल तर पहा. खूप IMP प्रश्न असणार आहेत. जास्त काय सांगत नाही. लगेच फोनपेमध्ये जा, पेमेंट करा आणि लगेच घेऊन टाका.